सांगलीच्या विटा येथे घरफोडीनंतर अवघ्या 9 तासात छडा, 2 चोरटे गजार. सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई आणि यात घरफोडी झालेले 8.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. पोलिसांनी चोरट्याकडून हस्तगत माल केलेला आहे. बलवाडी खानापूर येथील शांताबाई दिनकर जाधव यांचे काल रविवारी दुपारी घर फोडून तब्बल 9 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी विटा पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत अवघ्या 9 तासात शहाजी नंदकुमार मंडले आणि नितीन मल्हारी ठोंबरे या दोघांना अटक केली आहे. घरफोडीमधील चोरीस केलेला माल हा विक्री करताना दोघांना भिवघाट येथून अटक करण्यात आली आहे. विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खानापूर दूरक्षेत्रा अंतर्गत बलवडी खानापूर या गावी घरफोडीचा गुन्हा घडलेला होता. त्या गुन्ह्यामध्ये शांताबाई दिनकर जाधव या 50 वर्षाच्या महिला तक्रारदार आहे. त्यांनी त्यांच्या घरातील दरवाजाचं कडी-कोंडा काढून आत प्रवेश करून 800 ग्रॅम सोन्याचे दागिने, 900 ग्रॅम चांदीचे दागिने, 1,30,000 रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याबाबत विटा पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती. त्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर क्रमांक 445/25 कलम 305 331(3) प्रमाणे विटा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करताना सदरचा गुन्हा हा 9 तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे. त्यामध्ये खानापूर आउटपोस्टचे पोलीस हवालदार अण्णासो भोसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाल्याने आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्ह्याचा तपास चालू आहे. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.